आपल्या काना कोपऱ्यात आपल्या देशाच्या परिसरात सर्वांच्या कानीभोवती हे गुंगणारं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्यांच्याच नावाच्या आगमनाने आपण या कॉमेडीची आता सुरुवात करत आहोत. आता पाहूया हा सामना कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कुठल्या टोकापर्यंत जातो. हाच पहिल्या चेंडूमध्ये निर्धाव चेंडू. पाहूया कशा प्रकारे हा सामना पुढे जात आहे. तर पंच जरा घाई करायची आहे. आधीच उशीर झालाय आपल्याला. शेवटचा सामना सुद्धा उजेडातच झाला पाहिजे. काय बोलशील धनेशदा? हर्षद भोईर, तुम्हाला सांगतो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी होत होता, तेव्हा ते जेव्हा रायगडाच्या पायरीवर चढत होते तेव्हा जिजाऊ माता त्यांना पाहत होती आणि पाहता पाहता शिवरायांना विचारलं, हे शिवराय, तुम्हाला आता काय आठवत आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की मला कोंडाजी फर्जंद, जीवा महाला, तानाजी मालासुरे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, बाजी प्रभू देशपांडे हे मला आठवत आहेत. तर आई जिजाऊ माता, हे माझं नाही तर माझ्या या सर्व मावल्यांचं राज्याभिषेक आहे, हे त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं होतं आणि हेच वाक्य मला आज आठवण देताना तुम्हाला अभिमानास्पद वाटत आहे. हर्षद भोईर, नक्कीच चांगलीच माहिती देत आहेत ते धनेश नाईक. दुसरा चेंडू आणि दुसरा चेंडू सुद्धा एकदा आणि तिसऱ्या चेंडूवर मारलेला प्रयत्न, जोरदार मारण्याचा प्रयत्न, पण गडी होतोय बाद. ज्या प्रकारे हा क्रिकेटचा सामना चालू आहे हर्षद भोईर, खरोखर म्हणावे लागेल की चिन्मय ब्रह्मदेव गोडदेव आणि प्रथम फलंदाजी करताना KB मीरा रोड. 3 चेंडू आणि 1 धावा झालेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यावर. चौथा चेंडू घेऊन येतोय तो साहिल. जिस तरह का माहौल है, लगता है बहुत ही बढ़िया ही क्रिकेट का माहौल बना है, पर इधर मुझे लगता है जिस तरह का तर नक्कीच हा षटकार आहे. तर धावसंख्या षटकाराने धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मित्रा, षटकार आहे, याच्यावर बघितलेलं आहे आपलं प्रदर्शन लाईव्ह. 1 नंबर प्रदर्शन लाईव्ह. प्रोप्रायटर महान पाटील, तसंच महान आपलं लाईव्ह आहे. आणि हा उलट्या मारण्याच्या प्रयत्नात 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव होईल का? पण नाही, प्रयत्नच नाही आहेत. 1 धावेवर समाधानी मानतोय तो KB मीरा रोड. आणि 5 चेंडूच्या समाप्तीवर धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. अभिषेक यांनी दाखवून दिलाय की 3 षटकांचा सामना आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. काय वाटतंय धनेश दा तुम्हाला? हर्षद भोईर, मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो. ज्याप्रमाणे जेव्हा लाल किल्ल्यावर
एक गडाच्या मोबदल्यावर आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत ते. प्रणय सामना करतोय तो अभिषेक, ज्याने अप्रतिम षटकार लगावला होता. पहिला चेंडू कायचा चकवा चेंडू टाकला होता आणि हा निर्धाव चेंडू. तर सकाळपासून जे पंचगिरी करतायत आपले स्ट्राईक पंच अशोक राऊत आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते महेंद्र शिंदे. काय अप्रतिम पंचगिरी केलंय त्यांनी. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू, व्हॉट अ डिलिव्हरी. आणि दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू टाकलाय. प्रणय मला तरी वाटतं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि संघाची केबी संघाची धावसंख्या झाली ती 10 एक गडाच्या मोबदल्यावर. जिस तरह का माहौल है पर उस चेंडू पंच दर्शवित आहेत की अवांतर धाव आहे. समांतर हात आलेत म्हणजे धाव आहे अवांतर. नक्कीच धनेश नाईक आमच्या समवेत जोडले गेले आहेत समालोचनासाठी. तर आम्हाला एक खान साहेब यांची आठवण येते. चांगलीच कॉमेंटेटर आहेत ते पण. अभी तक वन बॉस और अच्छी तरह को पछतावा नहीं प्राप्त कर रहे हैं अभी तक. नक्कीच बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना वेट हा कॉल आलेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. तर मी आमंत्रित करतोय पांजू स्पोर्ट पांजू संघाला. पांजू स्पोर्ट्स पांजूचा कर्णधार चिट्ट्या उडवायच्या आहेत. बघूया कोणाचं लक खोलतंय आणि कोणाला खेळायला लागतोय तो सामना. तर नक्कीच एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव बघता बघता कंप्लीट झालेली आहे. तर धावसंख्या झाली आहे ती 15. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही या षटकातील 2 चेंडू येण्याचे बाकी आहेत. बघूया केबी संघ मीरा रोड संघ किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करेल आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ किती धावक संख्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल तो मीरा रोड संघाला. पुढचा चेंडू मारलेला जोरकसा कव्हर ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट होईल का आणि बघता बघता ह्या 2 धावा सुद्धा कंप्लीट करतोय तो अभिषेक. व्हॉट फलंदाजी, काय फलंदाजी करतोय अफलातून. तर नक्कीच तुम्ही घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकता. प्रदर्शन लाईव्ह हे YouTube चॅनलवर काही अप्रतिम टेलिकास्ट करतायत. पाण्यासारखी मला तर वाटते क्लिअरिटी आहे. बघून दिवाने व्हाल तुम्ही नक्कीच. पुढचा चेंडू नक्कीच पंच दर्शवित आहेत की हा आलाय बाईचा चौकार. कमॉन डीजे.
तर धावसंख्या झाली आहे ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यावर आणि अजूनही 1 षटकांचा खेळ बाकी आहे. हाणामारीचं षटक काय होणार या षटकामध्ये. हर्षद भोईर अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या हिंदुस्थानला रडण्याचा दिवस म्हणजे 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराज चेंडूवर जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि गाडी बाद करतोय तो बॉलरने स्टार्क. नक्कीच तुमचा 12वा खेळाडू नाही तर आम्हालाच काहीतरी नावं द्यायला लागतील. नशीब मी नाव तो तेजस. दुसरा चेंडू तेजस यांचा दुसरा चेंडू आणि यष्टीरक्षक प्रणित कुठेतरी चुकी करतोय आणि झेल निसटला जातोय. तो रोमित याचा जीव दान दिलं जातंय. रोमित याला खेळ टू खेळ असं प्रणित सांगतोय. तर नक्कीच 2 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक. जोरदार मारलेला प्रहार केलेला आणि हा येतोय आई एकविरा चषकातला दमदार चौकार. कम ऑन डीजे. फटका मारला होता. तिसऱ्या चेंडूवर प्रहार केला आणि धावसंख्या झाल्या ते 26 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि हा सुद्धा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव कंप्लीट बघता बघता दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केले आणि धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करेल तो केबी मीरा रोड संघ आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ. ज्याप्रमाणे 5वा चेंडू उलटा मारण्याच्या प्रयत्नात बॅटला ब्रश करतोय. पंच दर्शवित आहेत की हा बॅटला लागलेला
चेंडू एकच धाव अजूनही एक चेंडू शिल्लक आहे 29 धावा झालेल्या आहेत आणि गडी बाद झालेले आहेत ते 2 शेवटचा चेंडू खरोखर बॅट मधून षटकार मारतोय शेवटच्या चेंडूवर आणि धावसंख्या होते ती 35 आणि 36 धावसंख्याचं आव्हान ठेवतोय तो ओबीसीसी ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता प्रदर्शन लाईव्ह वर. तर नक्कीच चिठ्ठ्या टाकण्याचा कार्यक्रम आता होणार आहे. पांजू स्पोर्ट पांजूचा कर्णधार अतिश भोईर आलेला आहे पवेलियन बॉक्स मध्ये. नायगाव संघाचा कर्णधार यायचा आहे. प्राधान्य दिलाय चिठ्ठीच्या जोरावर आणि सामना लागेल तो विजेता संघ विरुद्ध
एनसीसी नायगाव. बहुत बहुत शुभकामनाएं आतिश भोईर को, क्योंकि हंसते हंसते चले जा रहे हैं, क्योंकि बाय मिली है उनको. नक्कीच घाई करायचंय. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. 38 धावांचं आव्हान आहे ते ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. आणि बॉलरने नाव येऊ द्या. बॉलर नेम कृष्णा. ओम ब्रह्मदेव की बैटिंग लाइन भी बहुत अच्छी है, क्योंकि अक्षय है, अभिषेक है, आशय आशय है और अभिषेक है. बहुत अच्छी बैटिंग करते हुए देखा है उनको, क्योंकि दसर बिलोंग करते हैं और अच्छी बैटिंग लाइन है उनकी. पर अभी ये जो मैदान है छत्रपति शिवाजी महाराज का, अडतीस धावांचं आव्हान ठेवलं आहे ते केबी संघाने ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला जिंकण्यासाठी. तर नक्कीच पहिलं आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो कृष्णा. स्ट्राइक वर आहे तो आशय. नॉन स्ट्राइक वर आहे तो अभिषेक. बघूया काय होतंय. सचिन में हर्षद, कृष्णा की जो बॉलिंग लाइन है वे अशोक तिंडा की तरफ दिख रही है. देखते हैं कैसे लगता है. ओह, बैकआउट जो लाइन किया था और इसके रिलीजन में मारते हुए 1 रन से संतुष्ट होते कि नहीं? ओ 1 रन से ही संतुष्ट, और 1 रन से मौजूदा स्कोर है 1-1. खातं खोलतोय तो आशय. आणि एक चेंडू टाकून झालेला आहे. पहिल्याच चेंडूवर आशय 1 धाव काढतोय. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचं खातं खोलतोय. दूसरी गेंद लेके आ रहे हैं अक्षय. देखते हैं किस तरह की गेंदबाजी, और हर बार प्लेयर को इधर से उधर घुमा रहे. पहली ओवर में इतना असमंजसपना दिख रहा है कि गेंदबाजी के ऊपर भी बहुत ही बड़ा प्रेशर है. ओह रे, मिडल स्टंप उखाड़ दिया है और दूसरे गेंद में ही विकेट प्राप्त करके अपना खाता खोला है गेंदबाजों ने. नक्कीच दुसरा बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. तिसरा चेंडू घेऊन येतोय तो कृष्णा. प्रणीत जिस तरह के फलंदाज है मैंने देखा है उनका त्योहार, और ये देख स्क्वायर लेग मार का कोशिश पर तो लॉन्ग में जाते हुए और 1 रन से संतुष्ट होते हुए कृष्णा. नक्कीच आपलं खातं खोलतोय तो प्रणीत आणि संघाला नेऊन ठेवतोय तो 2 या धावसंख्येवर. 1 गडी बाद झालाय तो अभिषेक. खातही खोलता आलं नाही त्याला. आणि 3 चेंडू धावा झाल्या आहेत त्या 2. अशोक
अप्रतिम टाकला होता आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव टाकतोय आणि चौथ्या चेंडूवर निर्धाव टाकला आणि धावसंख्या झाली ती 2. अजूनही 2च आहे. जी सरकार आहे तो नक्कीच. कमॉन डीजे. आशय याने मारलेला चौकार. लास्ट खेळ आपण पाहू शकता रिप्लाय मध्ये प्रदर्शन लाईव्ह दाखवतोय की मिड विकेट वर मारलेला हा चौकार आशय याच्या बॅट मधून चांगलीच फटकेबाजी करतोय तो आशय आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला नेऊन ठेवतोय तो 10 या धावसंख्येवर 1 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि पहिलं षटक संपलेलं आहे आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अक्षय. गोलंदाज अक्षय बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. प्रणित कोण आपल्या संघाला तारतोय आणि कोण आपल्या संघाला बुडवतोय. नक्कीच समीकरण उरलंय ते 12 चेंडू आणि 28 धावा. 12-28. पहिला चेंडू कव्हर पॉइंटच्या मध्ये मारलेला. 1 धाव कंप्लीट आणि एका धावेवर समाधान मानायला लागलंय ते प्रणित याला. आणि धावसंख्या झालंय ती 11. 1 गड्याच्या मोबदल्यात ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाची 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. काय वाटतंय तुम्हाला कोण जिंकेल हा सामना. आणि पंच दर्शवितात की हा मध्ये आहे आणि गडी बाद करतोय तो. प्रदर्शन लाईव्ह आपल्याला दाखवतोय की कुठे आहे आणि प्लंप आहे हा आणि अंपायर दर्शवतोय की नक्कीच गडी बादच आहे हा. यस हर्षद, ज्याप्रमाणे पंचांनी जी पंचांकडे क्राऊड अपील केली गेली आणि पंचांचा हात मात्र वरती आला. यस, ज्या पद्धतीने मैदानाच्या बाहेर जरी आपण कॅमेरा पाहिला, जरी मैदानाच्या बाहेर जरी कॅमेरा असला तरी मैदानाच्या आतमध्ये 2 पंचांची भूमिका म्हणजे 2 कॅमेरे लावले गेलेले आहेत. तेही एक सुंदर असं काम करतायत आणि नक्कीच अप्रतिम ज्या पद्धतीने निर्णय त्यांच्याकडनं येत आहेत,
सुंदर असं पंचांची कामगिरी केली जाते दोन्ही पंचांकडनं अप्रतिम असं कार्य निभावलं जात आहे. इकडे पाहूया चांगला चेंडू भुलगट टप्प्याचा चेंडू इकडे थोडंसं कंबल होतंय क्षेत्ररक्षक थोडीशी पुन्हा एकदा कंबल झालाय 2 धावा सहजासहजी पूर्ण होत आहे आणि तिसरी धावेचा प्रयत्न दिसतोय होऊ शकत नाही. फेकी येते 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकडेवरती 2 मोबदल्यात जाऊया. तत्पूर्वी आपण हर्षदकडे. धन्यवाद. नक्कीच 3 चेंडू चा सामना झालेला आहे. अर्धा खेळ झालेला आहे आणि अर्धा खेळामध्ये मला तर वाटते 13 धावसंख्या झालेल्या आहेत. अजूनही 9 चेंडू 25 धावा. 9 चेंडू मध्ये 25 धावांची गरज ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला जर सामना जिंकायचा असेल तर 9 चेंडू 25 धावांची गरज. बघूया पुढचा चेंडू. तर चेंडू जातोय दण 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 करत येतोय हा चौकार आणि हा येतोय वाईटचा चौकार. नक्कीच पंच दर्शवत आहेत की हा खराब चेंडू आहे. कम ऑन डीजे. प्रदर्शन लाईव्ह वर वाईट चेंडूवर हा बोनस दिला जातोय चौकाराचा. तो म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. बघूया सामना काय होतोय. जोरात मारण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट होईल का आणि बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या आहेत त्या ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाच्या. धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. अजूनही 8 चेंडू आणि 38 चा जो संघ जिंकलेला आहे तो 8 चेंडू आणि 18 धावांची गरज जिंकण्यासाठी ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. 8 चेंडू 18 धावांची गरज. 8-18. नक्कीच पुढचा चेंडू. अवांतर. पंच दर्शवित आहेत हा सुद्धा अवांतर आणि अवांतर +1 बोनस वर बोनस बहाल करतोय तो गोलंदाज अक्षय. काहीशी गोलंदाजी खराब. 22 धावसंख्या. अजूनही 8 चेंडू आणि 16 धावांची गरज ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. कोण जिंकेल हा सामना. कोण जिंकेल. एका बाजूला ओम ब्रह्मदेव गोडदेव तर दुसऱ्या बाजूला बघतो आपण KB मीरा रोड. 8 चेंडू 16 धावा. जोरात मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राइव्ह. 1 धाव कंप्लीट आणि एका धावेवरच समाधान मानतोय तो प्रणित. आणि धावसंख्या झाली आहे ती 23. 2 गड्याच्या मोबदल्यावर आता समीकरण आहे ते 7 चेंडू आणि 15 धावा. 7-15. कोण जिंकणार सामना. 7 चेंडू 15 धावेंची गरज. सात 15. अक्षयचा शेवटचा चेंडू. सामना करतोय तो प्रतीक. ओ नक्कीच काहीसा 1 धाव कंप्लीट केलेली आहे. पंच लेग बाईज आहे का. यस लेग बाईज च्या दरम्यान हा 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 24. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 14 धावेंची गरज. 6-14. कम ऑन डीजे.
अजूनही 2 सामने शिल्लक आहेत आपले खेळवायचे. विनंती असेल थोडस स्पीडअप ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल, खूप सारा वेळ झालाय. सूर्यदेव आपल्यापासून टाटा बाय बाय होत आहेत ह्याची नोंद ठेवा. आपल्याला सूर्यदेवाच्या उपस्थितीमध्येच खेळायचं आहे ह्याची सुद्धा नोंद ठेवायचं आहे. जर आपण उशीर घेणार तर नक्कीच शेवटचे जे सामने आहेत त्यांना मात्र आपल्याला षटक कमी करावं लागणार आहे ह्याची नोंद ठेवा. जर आपल्याला षटक हे जास्त षटकाने खेळायचं असतील तर नक्कीच थोडंसं स्पीडअप ठेवा. सामन्यामध्ये वेळ जास्त घेऊ नका. प्रत्येक चेंडूवरती वेळ घेतला जातोय म्हणून खूप सारा वेळ वाया जातोय. इकडे पाहूया, थोडंसं घुटना टेकून मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची एज मात्र लागली गेली आणि यस, विकेट किपरने मात्र कोणतीही चूक न करता जेल टिपला गेला. फलंदाज बॅक टू द डगआउट. वाचआउट इज आहे. एनसीसी नायगाव संघाचा कर्णधार पॅव्हिलियन बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. पुढचा सामना आपलाच असेल. जो विजेता संघ असेल त्याच्या जोडीला तुम्हाला खेळायला लागणार आहे. अप्रतिम लढत होणार आहे ती. आणि बॅट्समनने प्रणय प्रतीक यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय. प्रणय आता समीकरण आहे 5 चेंडू 14 धाव्यांची गरज. कुठे त्या 2 धावा पेनल्टीच्या गोडदेव संघाला, ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला भारी पडतील का? हा जोरदार मारलेला आणि हा षटकार येतोय. प्रणय आल्या दाखवून देतोय की हा अजून मॅच मध्ये दम आहे. येतोय षटकार. आणि हा मारलेला चेंडू, एक धाव कंप्लीट. तर नक्कीच एक धाव कंप्लीट केलेली आहे. तर नक्कीच एक धाव कंप्लीट केलेली आहे या चेंडूवर. पंच सामना थांबवायचा आहे. आपण हा डिसिजन जरा चेक करूया. जर कॅमेऱ्यामध्ये झालं असेल तर बघूया. नाही, तुमच्याच इकडे 12वा प्लेअर बसलेला आहे, तोच बोललाय चौकार आहे. इकडे कोणच दुसरं बोललं नाही. प्रणित, तुमचाच प्लेअर आहे इकडे बसलेला 12वा खेळाडू. तर नक्कीच हा एकच धाव असेल. तर सामना येऊन राहिलाय तो 3 चेंडू 7 धावा. थांबा पंच.
नक्कीच कमिटी निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करायला लागेल. सर्वजण येऊ नका इकडे, नाहीतर नक्कीच तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. पेनल्टी दिली जाईल. जास्त येऊ नका इकडे. नक्कीच आपण बघितलेला आहे रिप्ले मध्ये आणि हा यस सीमारेषेवरती पडल्यानंतर चेंडू हाताळला गेला त्याने आणि हा चौकार मात्र मिळालाय. आणि इकडे चुकी झाले क्षेत्ररक्षकाकडनं आणि या चुकीला माफी नसणार आहे. यस पंच नक्कीच चौकार आहे हा. तर आता समीकरण आलंय ते 3 चेंडू 4 धावा. चला तर कोणतंही डिसिजन असेल तर संघातला फक्त एकच खेळाडू येईल. 4 जण आले तर तुम्हाला आम्ही पॅनलाइज करू. तर आता समीकरण आहे ते 3 चेंडू 4 धावा ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. चला सामना फास्ट खेळवायचा आहे. 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत आपल्याला. 3 चेंडू 4 धावा आणि हा मारलेला जोरदार मारण्याचा प्रयत्न पंच दर्शवित आहेत की हा अवांतर आहे. आणि एक विनंती असेल गोलंदाजांना, विनंती असेल बॅटरला एक विनंती असेल, कोणतेही पंचांची वाद घालू नका. जे पंच निर्णय देतील त्याला आपल्याला स्वीकारावं लागणार आहे, ह्याची नोंद ठेवा. पंचांशी वाद घालू नका, नाहीतर आपल्याला पॅनलाइज व्हावं लागणार आहे, ह्याची नोंद ठेवा. कोणताही खेळाडू पंचांशी वाद घालू नका आणि पंचांची आर्ग्युमेंट करू नका. इकडे दुसरी धावचा प्रयत्न आणि इकडे धावचीत बाद. नक्कीच सामन्यामध्ये ट्विस्ट येतोय. पुन्हा एकदा सामन्यात रंगत भरली जाते. चेंडूचा खेळ बाकी असेल, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा जमवायचे ते म्हणजे 2 धावा. तर नक्कीच सामन्यात रंगत भरली जाते. आपल्यासोबत जुळले गेलेले आहेत हर्षद या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने रंगत भरले, नक्कीच काय होणार आहे या सामन्यामध्ये. 2 चेंडू आहेत आणि 2 धावा जमवायचे आहेत. काय असेल या सामन्यामध्ये? नक्कीच दुपारचं सत्र थोडं खाली होत आहे आणि मैदानामध्ये गरमागरमीचं वातावरण चालू आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज, ते म्हणजे गोडदेव ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला जर सामना जिंकायचा असेल तर 2 चेंडू 2 धावांची गरज. आणि केबी संघ, केबी मीरा रोड संघ डिफेंड करेल का, हा मोठा प्रश्न आहे. अप्रतिम सामना चालू आहे तो. हॅलो हर्षद, ज्या पद्धतीने 2 धावांची आवश्यकता आहे, एकंदरीत पॅनलाइज झालं नसतं तर सामना जिंकला आहेत, परंतु पॅनलाइज मुळे 2 धावा आपल्याला जमवायच्या आहेत, एक्स्ट्रा 2 धावा जमवायच्या आहेत आणि तेच मात्र या सामन्यामध्ये ट्विस्ट आणणार आहे. कारण की 2 धावा जमवायच्या आहेत, जर हे जमवले गेले नाही तर स्वतःला कोचावं लागेल, कारण की आपण टी शर्ट प्रदान केली नव्हती. इकडे पाहूया, चेंडू मात्र फेक केला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फेकेल, फेकी खराब. जर हा चेंडू अडवला गेला नसता तर 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. फेकी खराब, 1 चेंडू 1 धावा. कंपल्सरी चेसिंग असणार आहे आणि ड्रेसिंग नसल्यामुळे चेसिंग व्हायला लागलाय. आता 1 धावा जमवायचीच आहे. तर पाहूया, रंगत भरले या सामन्यामध्ये. काय होईल, काय घडेल, येणारा काळ मात्र सांगेल. या सामन्यामधील येणारा शेवटचा चेंडू सांगेल या सामन्याचं चित्र कोणत्या संघाकडे वळतोय आणि कोणता संघ मात्र घरी परततोय, घरचा रस्ता पकडतोय, या स्पर्धेतनं मात्र बाहेर होतोय. आणि या स्पर्धेची पुन्हा एकदा 1 वर्षाची वाट पाहावी लागेल, म्हणजे 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. पाहूया कोणत्या संघाला वाट पाहावी लागेल आणि कोणता संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतोय. जाऊया पुन्हा एकदा हर्षदकडे. नक्कीच मनीष, काय सामना, अफलातून सामना. 3 षटकांमध्ये 38 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते केबी मीरा रोड संघाने, ते म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. बघा 2 धावा, फक्त 2 धावा, बोलण्यासाठी फक्त 2 धावा आहेत, पण बघा किती अंगाशी येतात. तर आता सामना आहे 1 चेंडू 1 धावा, कंपल्सरी चेसिंग.
तुम्ही जर ड्रेसिंग नाही घातली तर 2 धावा पॅनलाइज झालेल्या आहेत, नाहीतर हा सामना तुम्ही कधीच जिंकला होता. 2 चेंडू ठेवून सामना जिंकला होता. पण आता समीकरण आहे 1 चेंडू 1 धाव. 1 धाव कंपल्सरी काढावीच लागेल. धगधग करणारा सामना. 1 चेंडू 1 धाव. आणि 1 चेंडू 1 धाव. काय सामना, काय सामना. हॅलो हर्षद, जर आठवेल त्यांना ते 2 धावा. आणि कशामुळे आपण हरलात? आपला ड्रेसिंग नसल्यामुळे आपण हा सामना हरलात. नाही तर चेसिंग तर झाला होता, परंतु ड्रेसिंग मुळे हरलात. आठवेल त्यांना. नक्कीच 2 चेंडू सामना, 2 चेंडू ठेवून सामना हा जिंकला असता जर तुमची ड्रेसिंग कर्णधार. हॅलो, ड्रेसिंग जर तुमची पूर्ण असली असती तर हा 2 चेंडू राखून सामना जिंकला असता. पण काय ठरतंय बघा, रिप्लाय मध्ये तुम्ही बघू शकता, प्रदर्शन लाईव्ह वर तुम्ही बघू शकता सामना कसा झाला आहे तो. लाईव्ह वर कोण संघ जिंकतोय आणि कोण संघ हरतोय